साहेब, काय आहे सध्याची पावसासंदर्भात परिस्थिती? कारण खूपच अवकाळी पाऊस पडतोय आणि काही शेतकरी बांधवांचे किंवा मुक्या पाळीव प्राण्यांचे खूप सारे बळी गेलेत आतापर्यंत. नक्कीच, नक्कीच. आपण हो. पाहतोय महाराष्ट्रामध्ये आणि सतर्क राहण्यासाठी विविध पद्धतीने आपण सर्व चॅनलच्या माध्यमातून आपण अलर्टही दिले आहेत, हां. मेसेजही दिले आहेत आणि माध्यमातून लाईव्हच्या माध्यमातून आपण पूर्वकल्पना दिली आहे. पण हं. शेती असा एक धंदा आहे, ज्यामध्ये सतर्क राहूनही सतर्क राहता येत नाही. सोयाबीनचं आयुष्यभराचं आपलं वर्षभराचं जे पीक आहे, हां. ते झाकावं पण लागतं. जनावराला सोड बांध करेपर्यंत तो वेळ पण निघून जातो. म्हणजे अशा टायमिंगमध्ये पाऊस अचानक हा येणारा पाऊस आहे. हां. याची भलेही फिक्स वेळ नसते आणि कुठल्याच माध्यमातून याची वेळ मिळत पण नाही. एक अलर्ट मात्र मिळतो की दुपारच्या वेळेला होईल, हो, हो. संध्याकाळच्या वेळेला मिळेल. त्यांचं म्हणणं संध्याकाळच्या वेळेला मिळेल. असे अलर्ट मात्र मिळत राहतात. हो. पण पाऊस आता येणार नाहीये अशा भ्रमामध्ये बरेचसे शेतकरी आहेत. हो. कारण की त्यांच्याकडे अद्यापही पाऊस नाही. त्यामुळे हो. हे सतर्कतेला काही जुमानत नाही. त्यामुळे असे प्रकार देखील घडतायत. जवळपास महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणच्या जिल्ह्याची जर माहिती आपल्याकडे आलेली पाहिली, तर हां. 150हून अधिक जनावरांचे बळी गेलेत. आणि माणसाची जर आपण बघितलं WhatsAppच्या माध्यमातून आपल्यापर्यंत जेवढे हो. फोटो आले त्याच्यामधून आपण पाहिलं, तर 40 ते 45च्या आसपास शेतकरी दिसतात महिला वर्ग मिळून. हो. हं. तर तर साहेब पावसासंदर्भात जर हां. विचारायचं झालं, तर आजचा जो पाऊस आहे, हं. तो घनसावंगी पट्टा, अंबड पट्ट्यामध्ये काही ठिकाणी संततधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील. हो. पाचोड पट्ट्यांच्या काही भागांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पाऊस राहील. हं. नाशिक क्षेत्राच्या दक्षिणेकडील वातावरण सक्रिय आहे, तिथेही पाऊस होणार आहे. परत केज वगैरे भागांमध्ये निकनूर परिसरामध्ये, माजलसुंबा परिसरामध्येही लवकरच हजेरी लावणार आहे. अच्छा. म्हणजे मराठवाडा आणि विदर्भाच्या बऱ्याचशा भागामध्ये हं. मराठवाड्यामध्ये लवकरच, पश्चिम महाराष्ट्रातही लवकर, तर विदर्भामध्ये संध्याकाळपर्यंत हजेरी लावेल. पूर्व विदर्भामध्ये नागपूर क्षेत्रामध्ये जरा लवकर हजेरी लावेल. अशा हो. पद्धतीचा हा थोडक्यात अंदाज आहे. काही प्रमुख प्रश्न असतील तर विचारू शकता. साहेब, अनेक शेतकरी बांधवांचे अशा कमेंट येत आहेत, की हा पाऊस अवकाळी पाऊस कवर राहील म्हणजे विश्रांती कधी घेईल? भाग बदलत पडतोय तर हा असंच चालू राहील का? कसं आहे? फक्त आता माहिती तुम्ही शेवटपर्यंत पहा. कुठल्याही हो. चॅनलवरती देत असताना माहिती शेवटपर्यंत पहा. सगळी सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करतोय. हो. आता सर सांगायचं म्हटलं तर हा जो पहिला टप्पा आहे हा जास्त करून 25-26 हा जास्त प्रमाणात घेतोय. हं. 27 पासून मराठवाडा आणि विदर्भामध्ये काही प्रमाणात कमी होतोय अच्छा. आणि पश्चिम महाराष्ट्र, खानदेशामध्येही त्याचा जोर कमी अधिक प्रमाणात कमी होईल. पण जी तीव्रता आहे, जो भाग बदलून पडण्याची क्षमता आहे ती आहेच. हां. आणि 27 तारखेनंतर 28, 29 आणि 30 तारखेच्या दरम्यान विभागानुसार भाग बदलत हा कमी होणार आहे. म्हणजे कमी किती टक्के होईल? 70% कमी होईल. जे हां. आता समजा उदाहरणार्थ हा पाऊस ज्या गावांना रोजच यायला आहे, हो. त्याच्यामध्ये 70% फरक पडणार आहे. म्हणजे पूर्ण आणि कमी नाही होणार समजा. हं. 29 तारखेला विदर्भामध्ये बुलढाणा असेल, अकोला असेल, अमरावती असेल यांना सोयाबीन ज्यांच्या सुड्या लागलेल्या आहेत म्हणजे हं. गंजी लागलेले, अशा शेतकऱ्यांना खळीदळी करता येईल. आणि विशेष म्हणजे 27 पासून पुढे 28, 29, 30 ही तारीख आहे. हो. विशेष करून 29च तारखेपर्यंत धरूयात कारण की 29 तारखेला पुन्हा काही-काही ठिकाणी पाऊस पडेल. तर शेतकरी परत म्हणतील की आमच्याकडे पाऊस कमी सांगितला आणि तो पडलाय. हो. तर अशा टायमिंगला काय होणार आहे की फक्त आपल्याला मी तर अंदाज रोज देणार आहे. त्यामुळे तुम्हाला त्या उद्याच्याही पूर्वकल्पना देणार आहे. पण पाऊस कायमचा बंद नाही होणार या काळामध्ये. हो. थोडा आखडता होईल. परत पुन्हा 1 तारीख किंवा 2 तारीख महाराष्ट्रातल्या बऱ्याच भागानुसार वेगवेगळी आहे. या भागांमध्ये परत ह्याच प्रकारे मेघगर्जनेसह पुन्हा नव्याने भाग सुरुवातीला कमी नंतर वाढत जातील. अशी जी कंडिशन आहे ती नवरात्र उत्सवामध्ये सुद्धा सुरू राहणार आहे. अच्छा. कदाचित जर बंगालच्या उपसागराचा जो आता पुन्हा एक नवीन लोकप्रशाचा पट्टा बनतोय, हां. सध्या त्याची व्याप्ती महाराष्ट्रामध्ये कमी दाखवतंय. ह्या पुढच्या काळाची कंडिशन सांगतोय. हो. पण ती अजूनही वाढली तर येणाऱ्या 27 तारखेला माझ्या ह्या सांगितलेल्या अंदाजामध्ये तारखा वाढणार आहेत. सध्या मी 6 ऑक्टोबर सांगतोय. पण 27 तारखेला पुन्हा हां. तारखा बदलून घेणार आहेत. त्या कमी नाही होणार. अंदाजामध्ये मी तारखा कधीच कमी करत नाही. त्या उलट वाढणार आहेत. हो. तर जवळपास त्याचे संकेत जर आज सांगायचे म्हणले तर हा अंदाज धरू नका. हं. 10 ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्रामध्ये पाऊस राहण्याचे चान्सेस पुन्हा आहेत. म्हणजे हं. भरपूर प्रमाणावर पाऊस राहीलच समजा. भरपूर प्रमाणात पाऊस होईल. हो. त्यामुळे ज्या ठिकाणी पाऊस कमी म्हणतात, ज्या ठिकाणी पाऊस नाही म्हणतात, अशा शेतकऱ्यांनी सतर्क मात्र ह्या पुढच्याही आठवड्यामध्ये राहावंच लागणार आहे. हो. नाही, भरपूर हं. साऱ्या शेतकऱ्याच्या कमेंट याच होत्या, की पाऊस उघडीप कधी देणार आता? तर हो. नाही तुम्हाला मी म्हटलं सुद्धा होतं, की 25 तारखेला हा शेतकरी काय म्हणणार आहे, अगोदर म्हणेल पाऊस कधी येणार आहे आणि नंतर काय म्हणणार आहे, पाऊस कधी उघडणार आहे. हो. म्हणजे एक तर काय होईल पाऊस भरपूर झालाय आणि 1 घंट्यासाठीच पाऊस लागत होता आपल्याला. हो. धान्य तुंब किंवा वळणं भरेपर्यंत. हं, नंतर हं. पाण्याची बऱ्याच ठिकाणी विहिरीला पाणी वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे जास्त पाण्याची अपेक्षा नाही शेतकऱ्यांना. फक्त लाईट व्यवस्थित चालत नाहीये. हां. विद्युत यंत्रणा कुठेतरी कमी पडताना आपण पाहतोय. दरवर्षीची हीच घाण आहे.
त्यामुळे ह्या पावसाची गरज पडली आहे. पण हो. आता इथून पुढे पाणी लागत असताना सुद्धा पावसाची गरज पडणार नाही, कारण की इथून पुढे बोंड वगैरे फुटतील. हो. शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान करणारा हा पाऊस पुन्हा एकदा येणार आहे. त्यामुळे सतर्क राहा, अलर्ट राहा आणि सगळीकडेच नुकसान करणार नाही. बरेचसे शेतकरी अशा उलट्या कमेंट देखील करतात. काही असतात मुद्दाम जाणून-बुजून कोणी करतात ते मित्र. हो. त्यांना एक विनंती असेल, मित्रा पाऊस मी ह्यापुढे जे सांगतोय, ह्या टक्केवारीनुसार सांगतोय, सर्व दूर ही कंडिशन महाराष्ट्रामध्ये एकाच दिवसामध्ये सगळे भाग व्यापणारी नसते. हम्म. ही सुरुवातीला तो भाग बदलून सकाळी एक वेगळ्या ठिकाणी, दुपारी वेगळ्या ठिकाणी आणि संध्याकाळी वेगळ्या ठिकाणी हो. अशा प्रकारे असते. फक्त अलर्ट मध्ये राहा, म्हणजे जे आतापर्यंत जेवढे जीव गेले त्याच्यामध्ये आकडे वाढणार नाहीत. हो. हम्म. चालेल साहेब, घेऊयात तुमचा परत अंदाज.